Enggak.
5 मिनिट झालेली आहेत. पाच मिनिट झालेली आहेत. आता नाही बोलणार त्यांचं शिलच निघून गेला 2 दिवस. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ बिरव, सर्व संत मंडळींनी कलियुगामध्ये जन्म घेतला. तो आम्हाला भगवंताचं ध्यान करण्याचं सामर्थ्य प्रकट करून दिलं. म्हणून या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती कुसुमताई बबनराव जगताप तळेगाव डमढेरे यांचे आज दिनांक 15/1/2025 रोजी दुपारी निधन झालेले आहे. त्याचप्रमाणे गुरुबंधू कैलासवासी श्री विजय काळूराम कोंढाळकर दिवेघाट यांचे 10/1/2025 रोजी निधन अपघाती झालेले आहे. त्यांचा दशक्रियाविधी 19/1/2025 डुमेवाडी स्मशानभूमीमध्ये येथे सकाळी 9 वाजता येणार आहे. तेव्हा या दोघांना 2 मिनिटं संत महात्म्यांच्या पावरनं फार मोठी संतांची कृपा आहे. म्हणून या ठिकाणी या दोघांना 2 मिनिटं ध्यानरूपी मौन स्मरणामधून भावपूर्ण श्रद्धांजली वाहू.
2 मिनिटं संपलेले आहे. त्याचप्रमाणे बारमुख यांच्या कन्येचा विवाह दिनांक 4:37 26/2025 रोजी होणार आहे. विवाहस्थळ अलंकार मंगल कार्यालय, प्रयाग रोड, उरळी कंचन इथं होणार आहे. 4:37 तेव्हा बारमुखची विनंती आहे, या सोहळ्याला या. त्याचप्रमाणे आजची जी 15 तारीख आहे ही सोमनाथ शिंगटे, शंकर महाराज देवकर, कुंडलिक भाऊ दोरगे, कृष्णकांत बारमुख यांची आहे. हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होत आहे. तेव्हा आपण सर्वांनी आपण ध्यान करून भगवंत स्वरूप व्हा. म्हणून या ठिकाणी तुमच्या सर्व भक्त मंडळींची सेवा करण्यासाठी अध्याय 9 ओवी 1 तरी अवधान ऐकले तुझे, मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. माऊलींनी प्रतिज्ञा केलेली आहे, शपथ घेतलेली आहे. 16व्या वर्षी नेवाशे गावातल्या शिवालयाच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी लिहिताना शपथ घेतलेली आहे. तरी अवधान ऐकले तिचे, फक्त एक लक्ष भगवंताच्या नामाकडे द्या. मग सर्व सुखाला पात्र व्हा. सर्व सुखा कलियुग आहे, कालाचा भोग आहे, परिस्थिती आहे. व्यवहार 100 वर्ष जगण्याची मर्यादा आहे. निम्मे तर झोपेतच जातात. उरलेल्या आयुष्यामध्ये बालपण, तरुणपण आणि म्हातारपण या अवस्थेमध्ये भोगण्याच्या स्वरूपामध्ये तो दिवस निघून जातात. म्हणून माऊलींनी एवढंच सांगितलं, तरी अवधान ऐकले जिथे. काय माऊलींची पावर आहे. शपथ घेऊन सांगितलं, तरी अवधान ऐकले तिचे, मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. केवढी मोठी प्रतिज्ञा केली. माऊलींची ताकद काय. 16व्या वर्षी आणि कलियुगातला 16व्या वर्षाचा मुलगा कोणत्या बाजूला झुकतोय त्याचा तपास करा. म्हणून 16वं वरीस धोक्यात. 16वं वरीस धोक्यात. सर्वांना सारखं ज्ञान देणारे संत माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, नामदेव महाराज असतील, जनार्दन स्वामी असतील, एकनाथ महाराज असतील, सगळे संत मंडळी हंबीर बाबा
सगळ्यांनी स्वतः भगवंत स्वरूप झाले, परमात्म स्वरूप झाले, देवरूप झाले आणि तुम्हा मला देवरूप होण्याचा मार्ग खुला केला, गुह्य प्रगट केली, विश्व ब्रह्म केले, विश्व ब्रह्म स्वरूप केलेलं आहे. केवढी ताकद! असा अधिकार संत महात्म्याकडे आहे. तो अधिकार तुम्हा मला देऊन टाकला, मोकळे झाले, स्वतः देवरूप झाले. कोण होत? या देहाचा मालक जीवबा दादा. जीवावर आलेली माया बाजूला काढली जाते एका नामाने. तरी अवधात एक ले दीजिए, एका नामाने. हे बाबांच्या वेळेला कनकय्या म्हणून होते, त्यांनी नामस्मरण घेतलं आणि सो म्हटलं की ब्रह्मांडात, हम म्हटलं की नाभिस्थान. असं 12 तास रात्री 8ला बसला तर सकाळी 8ला उठला. ऊपर सो म्हटला ब्रह्मांडात, हम म्हटला पिंडात. फार मोठी ताकद, एवढी मोठी ताकद कुणाची आपल्याला देऊन टाकला. आपली ताकद आहे, पण आपण करत नाही. सो किती मजा आहे, मजाच मजा. बहिर्निष्ठ एखाद्या विषयामध्ये मजा होते, पण परमार्थात एका नामामध्ये मजाच मजा, एका नाम. आणि तेवढं दिलं असताना आपण तिकडे दुर्लक्ष का करतो? तर माया आवडती आहे. मायेचं लक्षण फार वाईट आहे. माया 2 प्रकार की, एकच माया पण प्रकार तो. एक मिलावे प्रभु जी को, दूजी नरक में ले जाए. एक माया प्रभु जी को मिलाते. एवढी संत महात्म्यांची ताकद आहे. असा सोहळा कुठे नाही, स्वर्गात नाही, तो मृत्यू लोकात आहे. मृत्यू लोकामध्ये या सोहळ्याचं वर्णन करणं म्हणजे एक आनंदाचा क्षण, आनंदाच्या डोही, आनंदाचा कंठ, एक कंठ. आनंद मायामध्ये किती रमतो तपास नाही. मायामध्ये किती रमला तपास नाही, पण नाम घ्यायला मन कचरत, मन कचरत. माया फार चांगली आहे आणि माया फार वाईट आहे. माया नाशिवंत देहावर माया करतो. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान.
सावध व्हा. अरे एक नाम, एक नाम. सो म्हटला ब्रह्मांड, हा म्हटला पिंड. पिंड पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचतत्वाचा हा पुतळा नाशिवंत आहे. पण त्याला ब्रह्मचारी माझी काया ब्रह्मस्वरूप करण्याची ताकद एका नामामध्ये आणून दिलेली आहे. असा सोहळा तुम्हाला कुठं मिळत नाही. मृत्यू तर लोकात आहे, मृत्यू लोकांमध्ये. संतांनी सोहळा निर्माण केला. संतांनी आपल्या स्वतःच्या एक नामाच्या पावरनं ब्रह्मस्वरूप झाले. संत ओळखावे कैसे, आपण अंगी व्हावे तैसे. आपण संत बनलं पाहिजे. आपल्याला संत बनण्याचा अधिकार आहे. हा अधिकार सर्वांना सारखा आहे. राजापासून गरीबापर्यंत नाम एक. कोणी असो सर्वांचं नाम एक. तिथं भेद नाही. पण बाहेर त्या नामाचा भेद करून टाकला. कोण म्हणतो रामकृष्ण हरी, कोण म्हणतो हरिओम, कोण म्हणतो शिवोम नमो शिवाय. काय म्हणतील ते सांगता येईल. कोण अल्लाह म्हणतो, कोण आकाशातला बाप्पा म्हणतो. पण नाम एक आहे. कोणी असो, ख्रिश्चन असो, मुसलमान असो, हिंदू असो, सर्वांचं नाम एक आहे. श्वास एक आहे. एका नामामध्ये नामरूप होण्याच्या कलेमध्ये जाऊन पोहोचतो. मग असा हा सोहळा असताना कशासाठी आपण बाहेर भटकतो? कशासाठी? अशा सोहळ्यामध्ये किती ताकद आहे पहा. बबनराव जगताप आहे, त्यांची पत्नी सौभाग्यवती 15 तारखेलाच निधन. हम्मीर बाबांच्या 15 तारखेमध्येच निधन. योग लागतो, असा योग लागतो. नामस्मरण करा, योग येईल, योग येईल. योगाचं सामर्थ्य फार मोठं आहे, फार मोठं आहे. अशा कार्यामध्ये किती ताकद असते ते नाम ठरून देत. तरी अवधान एक लेतीचे, एक लक्ष, एक लक्ष, एक लक्ष. तरी अवधान एकले तिचे. मग कलियुगामध्ये सर्व सुखाला पात्र व्हाल. शरीर शरीर आणून घेतात. नामाची पावर आहे. आम्हा सरिसाचा हरी रिगे हृदया माधारी. तेने धाके अभ्यंतर
उतारी होय लागे हृदय शुद्धी. हृदय शुद्धी नाचका आहे पण शुद्ध बनत. नाचका आहे पण शुद्ध होत. पण इकडं आपण का लक्ष देत नाही? लक्ष देण्याची ताकद आपल्याकडं आहे. आपण कंटाळा करतो. कंटाळा मन आपलं बाहेर पडतं. अनेक जन्म मायेतल्या विषयामध्ये रमल्यामुळं आता मिळालं तर मायेकडं सोडून नामाकडे यायला तयार होत नाही. नामाकडे यायला तयार होत नाही. असली मनाची स्थिती आहे, परिस्थिती आहे. का? माया दो प्रकार की. एक माया, एक माया दोन प्रकार. एक मिलावे प्रभु जी को, दूजी नरक में ले जाए. दुसरी माया मायेतल्या स्वरूपामध्ये घोटाळून टाकते. तिकडे सगळं पळत राहते. अनेक जन्माचं हे मनावर पडलेला पगडा सत्संगतीने जातो. संतांच्या संगती मनोमार्ग गती. 11वा श्रीपती येण्याची पंथी. संत महात्मे ज्या मार्गाने गेलेले आहेत त्या मार्गाचं अनुकरण करणं लाख मोलाचं आहे. अनुकरण करणं, नामस्मरण करणं महत्वाचा विषय आहे. असा योग मृत्यूलोकामध्ये माणसाकडंच आहे. माणसाकडं प्राप्त होतो. माणसं मायेच्या कचाट्यात सापडलेली आहेत. ती सत्संगतीने नामाच्या पावरने शुद्ध केली जाते. शुद्ध करतात. हृदयाचं शुद्ध झाली. हृदयाचं पावर शुद्ध झाली की सगळं शुद्धीकरण होते. कफ वात पित्त शुद्ध झालं. शरीर शुद्ध झालं. हे शरीर शुद्ध होत. असा योग मृत्यू लोकामध्ये मनुष्य देहामध्ये भगवंताने आणून ठेवलेला आहे. राजा असो, गरीबातला गरीब असो, श्वास सारखा आहे. 2 सेकंदात आत जातो. 2 सेकंदात बाहेर येतो. असा योग. अरे रे 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 घालवलं सगळं. घालवलं. का? किती शब्द आहे तरी अवधान एकले दीजिए. 4 शब्द. पुढले मग सर्व सुखाशी पात्र होईचे. 5 शब्द. सर्व सुखाला पात्र व्हायचं असेल
तर 4 शब्दाला शब्दामध्ये लय पहा. काय तरी अवधान एकले तुझे. एक लक्ष द्या. काय ना भगवंत काय मागत नाही तुमच्याकडं. पैसे मागत नाही, काही मागत नाही, काही मागत नाही, बळी मागत नाही, काय नाही. तरी अवधान एकले दीजिए. असा योग स्वरूपामधून भाग्य उदया येत. भाग्य उदया येत. असे अशा भक्तीच्या सोहळ्यामध्ये रममान होण्याचा योग तुम्ही सगळे भक्तजन आहात. भक्तीच्या रूपामध्ये आहात आणि तुमच्या भक्तीच्या रूपामध्ये लय होण्याचा अधिकार प्राप्त करून दिला जातो. अधिकार प्राप्त करून दिला जातो. असं आहे. हे भक्तीचं स्वरूप आहे. भक्ती सोपी आहे, भक्ती कठीणही आहे. कठीण ती शुळावरली पोळी. भक्ती ते कठीण शुळावरली पोळी. भक्ती ते सोपी नामामधली गोडी. नामामधली गोडी भक्तीच्या रूपानं प्राप्त होते. अशा भक्तीच्या रूपाच्या सोहळ्यामध्ये माया आपल्याला सोडित नाही. आपण मायेच्या पाठीमाग पळतो. मायेच्या पाठी. 16व्या वर्षी माऊलींनी शपथ घेतली तरी अवधान एकले दीजिए. शपथ काय भक्तीचा केवढा गोडवा आहे. केवढा गोडवा आहे. गोड. बाहेरचं गोड जिभेवर ठेवलं तर मिळतं, पण भक्तीचं गोड सगळ्या देहाला प्राप्त करून देत. सगळ्या इंद्रियांना भक्तीच्या गोडीमध्ये लोटून देत. भक्तीच्या सोहळ्यामध्ये लोटलं जात. कस काय? असा भक्तीचा सोहळा मृत्यू लोकाकार माणसाकडा. माणसं हे नाशिवंत असणार देहाचं स्वरूप ते गोड ब्रह्मस्वरूप होत. सर्व शरीर ब्रह्मस्वरूप होत. ब्रह्म झाली माझी काया. असला ब्रह्मगोडीचा विषय ब्रह्मस्वरूपामध्ये मिळाला जातो आहे. म्हणून बाबांनो, मनुष्य जन्म लाख मोलाचा आहे. त्याची किंमत करता येणार नाही. बाहेरच्या विषयामध्ये किंमत होईल, पैशानं किंमत होईल, पण भक्तीची किंमत पैशाने होणार नाही. ती भक्तीनेच होणार. भक्ती भक्तरूप झाला. भक्तरूप झाला. भक्तीमध्ये भक्तरूप व्हायचं असतं. आता ही काया भक्तीच्या रूपामध्ये, भक्ती स्वरूपामध्ये भक्त
भक्तिमय होते. असा योग आपल्याला एकमेकाच्या संगतीने प्राप्त होतो. एकमेकाच्या संगती, संतांच्या संगती मनोमार्ग गती. 11वा श्रीपती येण्याची पंथे. येण्याची पंथे या मार्गाने गेला तर भक्तिमय बनशील. भक्तिमय बनलास तर आनंद तयार. आनंद बाहेरचा आनंद क्षणिक आहे, पण भक्तीतला आनंद कधी मावळत नाही. भक्तीतला आनंद कधी मावळत नाही. म्हणून नामावर लक्ष द्या. नामावर लक्ष द्या. सोपा आहे. वाचा नामासाठी वापरली जात नाही. नामासाठी परेच्या पलीकडचं वचन वापरलं जातं. परेच्या पलीकड स्फुरण, स्पंदन, संवेदन, लहरी. लहरी तयार होतात. अशा लहरी नामाच्या सारख्या चालू आहे. फक्त लक्ष द्या. तरी अवधान एक असा असा सोहळा. असा सोहळा. याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. सलगी कोणाची करा? देवाची. सलोकता, समीपता कोणाच्या समोर जावं? देवाच्या समोर. स्वरूपता देव आणि मी एक आहे. जीवावरली माया बाजूला काढा. बाजूला काढा. जीवावरली माया बाजूला निघाली. आत्मरूप, आत्मरूपाचा परमात्म रूप. का द्यायची गरज नाही. नामावर लक्ष द्या. सलगी नामाची करा. एक रूप समोरासमोर नामाकडे जा. नाम आणि मी एक आहे. साहित्याचा मुक्त व्हा. मुक्त व्हा. अहो मिळणार आहे. बहिणीचा प्रयत्न केला की व्यवहारातली कार्य सफल होतात. पण नामाच संगती केली तर नामरूप होतो. नामरूप होतो. अशा नामाच्या सोहळ्यामध्ये तुम्ही आम्ही एकरूप आहे. असा भक्तीचा सोहळा. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय. नामा म्हणे तयाचा किंकर त्यांनी केला हा विस्तार.
जनार्दन एकनाथ खांब तिला भागवत. भागवतामध्ये भक्ती सांगितली. लोक भागवत सोपा म्हणतात, पण भागवता इतकं कठीण काहीच नाही. पण भागवता इतकं सोपं काहीच नाही. कोणतीही क्रिया ज्ञानेश्वरी, ज्ञानाधिक ईश्वर, ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान आपल्याला आपल्या स्वरूपामध्ये मिळालं पाहिजे. हे जीवाच्या ठिकाणी मिळालं जातं. जीवावर माया बाजूला काढा, जीवावरती माया बाजूला काढा, बाजूला काढा. माया बाजूला काढत नाही तोपर्यंत एकरूप होत नाही. एकरूप व्हायचं असेल माया बाजूला काढा. पैसा मिळेल, भगवंताचं नामस्मरण केलं, पैसा तुमच्या पाठीमाग लागेल. घे बाबा, पैसा तुमच्या पाठीमाग लागेल. घे. अनंत हस्ते कमलावराने घेता घेशील किती दो कराने. नेता हरे तितक्या कराने आवरून दरशील किती दो कराने. अरे जायला लागलं, दोन हाताने किती आवडशील. मिळायला लागलं, दोन हाताने किती घेशील. अशी संतांची संगती कुठेही नाही मिळत. संत, तुम्ही संत भाग्यवंत, भाग्यवंत आहात संत. किती तापत, तापलं तर किती तापत. तापलं अप्रमाण, प्रमाण नाही तरी जळत नाही. आतलं तापलं जळत नाही. जनार्दन एकनाथ खांब तिला भागवत. भागवत भक्तीच्या प्रेमाच्या सुकाळातला सुकाळ, सुकाळातला सुकाळ. भक्ती किती पॉवरफुल असते, किती तप्त त्याचं काय स्पर्श करू शकत. जसा अग्नीला आपण स्पर्श करत नाही, तसा नामाला स्पर्श होऊ शकतो. इतकं ते ताप्त नामाने, एका नामा, एक नाम. आता आपण शब्द ब्रह्मामधून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. काय उपयोग? शब्द ब्रह्म बाहेर जात. नाम ब्रह्म अंतर्निष्ठ तयार. नाम ब्रह्माच्या विचारामध्ये आपल्याला किती ताकद आहे ते तपासलं पाहिजे. काय ताकदीचा सोहळा.
काय करू सांगा. तरी अवधान एकले दीजिए. 4 शब्द. अक्षर किती तरी 2. अवधान 4 अन 4 अन 2 6. तरी अवधान एकले 3. 6 2 8 अन 3 11. तरी अवधान एकले दीजिए. 11 अन 3 14 अक्षरा. 14 अक्षर किती पॉवरची आहे. काय करू सांख्य जवळ कानाजवळ बस का नाही नको. तरी अवधान एकले दीजिए. एक लक्ष द्या. काय लागत नाही. नको तुमचा पैसा अडका. नको तुमचं काही. फक्त एक नाम सो. सोचा ओम. ओंकाराचा ब्रह्मस्वरूप. ओंकाराचं ब्रह्मस्वरूप तयार झालं की उत्थान पावतं. उत्थान पावतं. उत्थान. काय किती भक्तीतल्या सोहळ्याचा आनंद आहे. किती आनंद आहे. त्याला पारावारा नाही. आहे बहू बाबा. बाबा तुम्ही भक्तीतल्या सोहळ्याचा आनंद देऊन टाकता. सगळ्यांना देऊन टाकता. घेणाराचे हात रिते आहे. घेणाराचे हात रिते आहे. हातातून कधी गळून जात तपास नाही. तपास नाही. गळून देऊ नका असा हा हात. काय 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 तरी अवधान एकले दीजिए. काय करू आनंद मावेना. आनंद मावळे मावेना. तरी अवधान एकले दीजिए. जनार्दन एकनाथ काम बदला भागवत. ज्ञानदेवे रचिला पाया. उभारिले देवालया. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार.
तुका झालाशे कळस, तुका झालाशे कळस, तुका तू का झालाशे कळस. कसं तुकाराम महाराज कळत झाले तसे तुम्ही तू का झालाशे कळस. तुम्ही कळस झालेला आहे, कळत झालेला आहे. काय करायचं, काय दादा काय करायचं. काय तुम्ही बोलत नाही, नुसता आशीर्वाद देता. वा, केवढा मोठा आशीर्वाद आहे. हा, लोकांची मागणी आहे म्हणून थांबा. काय करायचं. थांबा थांबा थांबा. संपला. बोल ना. ऐकलं नाही. बोलत नाही. ऐकाय नाही. मुखी माणसं आहे. इतर वेळेला लोकांना मायेत बोलून देणार नाही, परमार्थात मुखी आहे. आता शेतर उभारीची सुरुवात, सुरुवात किती आनंद. तुम्ही आम्ही सगळे आनंदात, आनंदात. एक शब्द तरी अवधान एक लेतीची, एक शब्द तरी अवधान एक लेतीचे उत्थान पावलं. आताची त्या क्रियेला सुरुवात आणि मग ती क्रिया परेच्या पलीकडच्या स्मरणामधून स्मरण स्पंदन समेतांतलं नाद होते. नाद बुद्ध कला ज्योती, ज्योत ब्रह्म ज्योत, हंस स्वरूप, हंस स्वरूप. आवरत नाही त्याला काय करावं, आवरत नाही त्याला काय करावं. नाही, तुमच्याकडे उपाय नाही. उपाय आहे नामामध्ये. नाम देह जाळून टाकीन एवढ्या पावरचं नाम आहे. हा सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गामध्ये नाही, मृत्यू लोकांमध्ये आहे. मरण शब्द पाठीमाग आहे पण मरत नाही. जीव निघून जातो, मरत नाही. त्याची क्रिया तो करतो, निघून जातो, मेला.
मेला शब्द पाठीमागे राहतो तो त्याचा जीवाच्या बरोबर काय जात नाम. नामामध्ये देह सोडतो, सगळेजण सोडतात, पण लक्ष नाही. तरी अवधान एकले तिचे लक्ष नाही, लक्ष नाही. अहो लक्ष द्या, एक लक्ष माझ्याकडं द्या, एक लक्ष. का होत नाही? नामरूप होत नाही. का होत नाही? होणारच, होणारच, होणारच. आता काय करावं? वाढत चाललंय, बोलावं तर आणखीन वाढतंय. बंद करावं, थांबलं जात. बंद करतो. पुंडलिका वरदे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु समर्थ आंबेडकर बाबा महाराज की जय. जनता जनार्दन महाराज की जय. 2-15 तारखेचे आपण राजे